नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 12:30 आणि वाडीतली जी भजनं आमच्या होती आज, तर ते आता जवळजवळ 3 भजनं होती, ते आता 12च्या आसपास संपले. सो आता झोप येत नव्हती, तर मी म्हटलं आता करायचं काय, तर बोललो चला आपण असं बाहेर ओसरगाव हायवेला वगैरे फेरफटका मारून येऊ. फिरत फिरत आम्ही आलो कणकवली सिटीमध्ये. तर आता सिटीत आलोय, तर म्हटलं नवीन कणकवलीचं जे रेल्वे स्टेशन आहे तर त्याचं नव्याने रिनोव्हेशन करण्यात आलं, तर म्हटलं आपण तिथे जाऊ आणि रेल्वे स्टेशन कसं काय त्यांनी बनवलंय तर ते एकदा बघून घेऊ. तर आता जे माझ्या तुम्ही पाठी बघताय तो हा कणकवली रेल्वे स्टेशनचा हा एंट्री गेट आहे. माझ्यासोबत पुन्हा एकदा अमोल आहे, कारण रात्रीचे जेव्हा आम्ही भटकायला निघतो तर शक्यतो आम्ही दोघे सोबत असतो. आणि आता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तो आहे कणकवली नरडवे रोड. आता हा जो रस्ता समोर गेला आहे तर तो नरडवेच्या दिशेने, आणि हा रस्ता इकडे कणकवली. तिथून समोर आपण रेल्वे स्टेशनला एंट्री करू शकतो. आणि हा जो समोर आहे तिथून आता ही गाडी बाहेर येते, तर हा आहे कणकवली रेल्वे स्टेशन वरून बाहेर येण्याचा एक्झिट पॉइंट. पाऊस आहे त्याच्यामुळे थांबलोय आम्ही. आता ह्या एंट्री पॉइंटने आपण स्टेशन मध्ये एंट्री करू. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की एंट्री पॉइंटच्या बरोबर समोर त्यांनी असं गार्डन बनवलेलं आहे, आणि त्या ठिकाणी विविध प्रकारची जी झाडं आहेत तर ते इथे लावण्यात आलेली आहेत. जशा आपण इथून पुढे येतो तसं इथे ते समोर तुम्ही बघताय ते इथे ही आसन व्यवस्था केलेली आहे. एंट्री गेट मधून जसे आपण आतमध्ये येतो आणि त्यावेळी जेव्हा बॅक साईडने आपण जो मेन गेट बनवलाय तो जर बघितला तर तो काहीसा असा दिसतो. वरती छान पद्धतीने सुस्वागतम वगैरे त्या लोकांनी बनवलेला आहे. आसन व्यवस्थेच्या बरोबर समोर हा कणकवली रेल्वेचा बस स्टॉप आहे. म्हणजे जी एसटी इथे रेल्वे स्टेशनला येणार तर तिच्यासाठी हा ऑफिशियली स्टॉप इथे बनवण्यात आलेला आहे. बस स्टॉपच्या बरोबर समोर हे दोन हँड म्हणजे एकमेकाला हस्तांदोलन करताना असा इथे एक त्यांचा स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे. आणि ह्या स्टॅच्यूच्या बरोबर समोर विंदांची राणीची बाग ही बनवण्यात आलेली आहे. या बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी समोर जे बघताय ती घसरगुंडी, इथे बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. इथे हरण, तिथे लेपर्ड, तसंच पुढे देखील घसरगुंडी, झोपाळा वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथे अरेंज करण्यात आले आहेत. आणि या गार्डनच्या मागच्या साईडला जर तुम्ही जो ब्रिज बघताय तर तो ब्रिज आहे कणकवली रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्मवरचा. आणि हे जे समोर जे तुम्ही शेड वगैरे बघताय तर हा संपूर्ण आहे कणकवली रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1. हा समोर त्याने गवारेड्याचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. आणि तिथून पुढे आल्याच्या नंतर हे इथे जिराफ आहे. आता जिराफाची खासियत अशी की इथे ना तुम्ही जर बघितलं तर इथे बसण्यासाठी त्यांनी अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे इथे बसून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. जिराफाच्या बाजूला हा इथे कमळाचा लोगो बनवण्यात आलेला आहे. रेल्वे स्टेशन बघितल्यावर असं फील येतो की नक्की रेल्वे स्टेशन आहे की एअरपोर्ट आहे, असलं भारी वाटतंय. या ठिकाणी सुरुवातीला एक छोटंसं मंदिर होतं आणि हे एक झाड पूर्वी खूप मोठं होतं, तर आता त्याला कटिंग वगैरे करून त्याने त्याच्यावर इंटेरियर केलं. तर त्याच्या आतून कदाचित त्याला बाहेर काढलंय की तिथे कट करून ते स्टॉप केलेलं आहे. आणि जे छोटं मंदिर होतं तर ते मंदिर आता अशा प्रकारे त्याने रिनोव्हेट केलेलं आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बांधून घेतलेलं आहे. देवगड तालुक्यामध्ये जी काही पर्यटन स्थळ आहेत म्हणजे सागरी महामार्ग, मिठमुंबरी पूल, देवगड बंदर, देवगड पवनचक्की, तर यांचे इथे फोटो जे आहेत ते फ्रेम करून लावण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याच बाजूला इथे वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा, भुईबावडा घाट, करुळ घाट आणि कुर्ली धरण, तर ह्यांचे देखील इथे फोटो जे आहेत तर ते फ्रेम करून लावले. ही जी पर्यटन स्थळ आहे तर तिथे आपण जाऊन या पर्यटन स्थळांना आपण भेट देऊ शकतो. समोर काही पेंटिंग्स केलेले आहेत. तिथे सुरुवातीला एक दीपमाळ आहे, त्याच्या बाजूला आपले कोकण रेल्वेचं इंजिन, त्याच्यानंतर कोकणातील जे दशावतार आहेत तर त्या दशावताराचं इथे चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. कोकणातील काशी म्हणून जी ओळखलं जातं ते कुणकेश्वर मंदिर, आणि त्याचं देखील इथे जे चित्र आहे तर ते रेखाटण्यात आलेलं आहे. आणि असं काही प्रकारे म्हणजे हे जे रेल्वे स्टेशन आहे तर ते पेंटिंग वगैरे करून या ठिकाणी कोकणची जी कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणची कला, कोकणातील मंदिरे आणि ज्या काही कोकणामधील इतरही गोष्टी आहेत तर त्या इथे पेंटिंगच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला देखील काही
चित्र जे आहे तर ते रेखाटण्यात आलेले आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर चर्च, मंदिर, सावंतवाडीला जे मोती तलाव आहे तर त्या ठिकाणी असलेली जी तुतारी आहे तर त्या तुतारीचं देखील इथे चित्र रेखाटण्यात आलेलं आहे। कोकणातील पारंपरिक मासेमारीची पद्धत जिला आपण रापण म्हणतो, ती रापणीची जी पद्धत आहे आणि तर ती इथे त्यांनी रेखाटलेली आहे। त्याच्यावरती तुम्ही बघाल तर लाईट हाऊस, तर असं एक पूर्ण त्यांनी ते चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र ही गोष्ट ओळखून ज्यांनी इंडियन नेव्हीची स्थापना केली तर अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे चित्र रेखाटण्यात आलेलं आहे। आणि हा जो पूर्ण जो परिसर जो तुम्ही बघितलात तर पूर्ण परिसरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी अशा ज्या पेंटिंग्स आहेत तर त्या दिसून येतात आणि या पेंटिंगमधून आपल्याला सिंधुदुर्गातील कला, संस्कृती आणि इतरही गोष्टींचं आपल्याला दर्शन होतं। कणकवलीतील जी काही पर्यटन स्थळं आहेत म्हणजे जसं परमपूज्य भालचंद्र महाराज, स्वयंभू मंदिर कणकवली, सावडावचा धबधबा आणि फोंडाघाट, तर ही जी पर्यटन स्थळं आहेत जी कणकवलीमध्ये आहेत तर त्यांचे जे फोटोज आहेत तर ते इथे फ्रेम करून लावण्यात आलेले आहेत। त्याच्या बरोबर बाजूला जर तुम्ही बघितलं तर देवगड तालुक्यामध्ये असलेला देवगड किल्ला आणि बंदर, त्याच्या खाली गजबादेवी मंदिर, मिठबाव, कुणकेश्वर मंदिर, देवगड आणि देवगड बंदर, तर ह्यांचे जे काही जे फोटोज आहेत तर ते सुद्धा त्यांनी इथे फ्रेम केलेले आहेत। येथे मालवण तालुक्यामध्ये असणारा आपला सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला, मालवण बंदर आणि देवबाग मालवण, तर ही जी काही पर्यटन स्थळं आहेत तर त्यांचे देखील फोटो इथे लावण्यात आलेले आहेत। वेंगुर्ला तालुक्यातील सागर रेस्ट हाऊस, वेंगुर्ला बंदर, त्याच्यानंतर वेतोबा मंदिर आरवली, हेच जे मंदिर जिथे आता जी सध्या सिरियल आलेली की वेतोबा, तर त्याचं जे कथानक होतं ते हे वेतोबाच्या देवस्थानावरती आधारित होतं। आणि हे जे खाली जे बघताय तुम्ही तर ते आहे गणपती मंदिर रेडी। तर ही जी आता त्यांनी जी फ्रेम करून लावलेली जी सर्व फोटोज आहेत तर त्या फोटोंच्या माध्यमातून आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारी जी काही सर्व पर्यटन स्थळं आहेत तर त्यांना आपण इथे येऊन भेट देऊ शकतो। कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर जी काही मोकळी जागा होती त्या ठिकाणी पार्किंग केली जायची आणि रिक्षा थांबायच्या, तर तिथे आता हे नव्याने बांधकाम करण्यात आलेलं आहे। एकंदरीत रेल्वे स्टेशनचा जर तुम्ही बघितलं तर ते रेल्वे स्टेशन कमी आणि एअरपोर्ट जास्त वाटतो। आता हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं जे काम आहे ते नव्याने करून घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणावरून तुम्हाला कणकवली बस डेपोला जाण्यासाठी ज्या रिक्षा आहेत तर त्या मिळून जातात। त्याशिवाय इथून तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करून देखील तुम्ही तुमच्या इच्छित ठिकाणी जाऊ शकता। तर एकंदरीत जो प्लॅटफॉर्मच्या बाहेरचा भाग आहे तो काही आपल्याला असा दिसतो। तर आता इथून आपण आतमध्ये जाऊ आणि ज्या ठिकाणी आपलं एंट्री आहे तर तिथे जाऊन बघू की आतमध्ये काय बदल करण्यात आले आहेत। हा जर तुम्ही पूर्ण एरिया बघाल तर हा आपला जुना जिना आहे ज्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या बाजूला येतो तो ऑटोमॅटिक जिना आणि हे आहे तिकीट घर आणि इथे इतर काही बदल करण्यात आलेले नाहीत। आणि बाहेर जर तुम्ही बघाल तर हा काहीसा असा भाग आपल्याला रात्रीच्या वेळेस दिसून येतो। मी आता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आता पूर्ण शांतता आहे कारण सकाळी जी काही गाडी येणार आहे तर त्या गाडीसाठी पॅसेंजर थांबलेले आहेत मुंबईला जाणारे। काही जी मंगला एक्सप्रेस आहे ना जी मुंबईच्या मुंबईला जाणार आहे तर त्याच्यासाठी आता जे बरेचसे पॅसेंजर आहेत तर ते प्लॅटफॉर्मला आलेले आहेत। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कणकवली रेल्वे स्टेशन जे आता नव्याने काम करण्यात आलं आहे तर ते काम कसं झालं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भेटू त्या अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।